काम देणारी लोक वेगळी असतात आणि ज्या वेळेला ऍक्च्युअल कामाच्या तिथं प्रश्न विचारणारी वेगळीच असतात, की मग तुम्ही कायच केलं, तुम्ही कशामध्ये हे करता, तुमचं मग आधी प्रोफेशन काय. मग हे ज्या वेळेला मी तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायला आलो होतो त्यावेळेला तुम्ही का नव्हते तिथं, असा पण आमचा प्रश्न असतो, की बाबा तुम्हाला विचारायचंय ना तर तुम्ही, आम्ही ज्या वेळेला प्रेझेंटेशन द्यायला येतो किंवा आम्ही आमचं कार्य तुमच्या पुढे ठेवतो, की बाबा मी इतकी इतकी कार्य केलेली आहेत, हे माझे फोटोज आहेत, हे मी केलेले काही लोकांचे रेफरन्सेस आहेत, हे आहे, त्यावेळेला ते नसतात. मग ते काय म्हणणार की बाबा नाही, आमचं ह्या अमुक अमुक एवढ्या लाखाचं स्टेज डेकोरेशन आहे, आमचं हे एवढं एवढं फुलाचं डेकोरेशन असणार आहे, केटरिंगवाला आम्ही राजस्थानहून बोलवलेला आहे, हा इकडं तुमचं सगळं आहे. पण मग ज्या वेळेला एक फोटोग्राफर तुमची स्वतःची एक मेमरी आम्ही जपण्याचं काम करतो, की बाबा की तो तो आयुष्यभर तुमचा एक साठ आहे. कारण मॅमनी सांगितल्यासारखं की बाबा लग्न एकदाच होतं आयुष्यात माणसाचं. आता ते हा भाग वेगळा. त्यामुळं लग्न ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो क्षण जो आहे तो त्या माणसाच्या आयुष्यातला तो पहिला आणि शेवटचा असतो. मग तो टिपून ठेवण्याचं आणि फोटोच्या माध्यमातून ज्या वेळेला तुमचे कोणी पाहुणे नातेवाईक घरी येतील जे लग्न अटेंड करू शकले नाहीत, ते आमच्या अल्बमच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तो क्षण, तो वेळ अनुभवतात. ते आमच्या कामातून होतो.